केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावरून उसळलेल्या संतापातून महाविकास आघाडीने आज मुंबईत सत्याचा मोर्चा काढला। या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, काँग्रेससह समाजवादी पार्टी, डावे पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांचा सहभाग होता। दुपारी 1 वाजता चर्च गेट येथील फॅशन स्ट्रीटवरून सुरू झालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमा मार्गे मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत पोहोचला, जिथे प्रमुख नेत्यांनी भाषणे केली। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। या मोर्चाचे नेतृत्व उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि शरद पवार यांनी केले। शिवसेना ठाकरे गट नेते अनिल परब यांनी सांगितले, मतदार याद्यांमधील दुबार नावे, बोगस मतदार आणि मतचोरीसारख्या गैरव्यवहारामुळे लोकशाहीला धक्का बसत आहे। लोकांना सत्य कळावे आणि असत्य जनतेसमोर यावे यासाठी हा मोर्चा काढला आहे। मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निवडणूक आयोगावर टीका केली आणि मतदार याद्या सुधारित करा, EVM गैरव्यवहाराची चौकशी करा अशा घोषणा देण्यात आल्या। मोर्चा कार्यकर्त्याकडून निवडणूक आयोगाकडे 4 मुख्य मागण्या मांडल्या। मतदार याद्यांमधील घोळ दूर करा, विधानसभा निवडणुकांमधील दुबार नावे आणि बोगस मतदार तात्काळ वगळा, मतचोरीचा तपास, कथित मतचोरी प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करा, स्थानिक निवडणुका पुढे ढकला, याद्या सुधारित होईपर्यंत महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका घेऊ नका। सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे बॅलेट पेपरवरून मतदान, EVM मशीनऐवजी पारंपरिक बॅलेट पेपर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या। राज ठाकरे यांनी मोर्चा संपल्यानंतर सांगितले, हे फक्त एक मोर्चा नाही तर लोकशाहीसाठीचा एल्गार आहे। जर उद्धव ठाकरे म्हणाले सत्याचा मोर्चा ही ठिणगी आहे जी संपूर्ण राज्यात आग लावेल। शरद पवार यांनी या मोर्चाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून दिली आणि विरोधकांच्या एकजुटीचे कौतुक देखील केले। या मोर्चानंतर महाविकास आघाडी आणि मनसेने पुढील रणनीती अधिक आक्रमक करण्याचा इशारा दिला आहे। मतदार याद्यांमधील घोळाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या वळणाचा असेल असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा। तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।